आज आपल्या गड किल्ल्यांना लोकांनी कपल पॉइंट बनवून टाकलेला आहे. ठीक आहे, आम्ही त्याचं बोलतच नाही, पण मग त्यांनी संस्कृती माहिती मराठी. तर मित्रांनो, विषय खूप सोपा होता. आपला मावळा संघटना ही गड किल्ले संवर्धनासाठी काम करत असते. तर आज आपला 9वा किल्ला होता सिंहगड. आम्ही आमच्या कामामध्ये मग्न असताना एक कपल आले होते. तर ते कपल कोणत्या अवस्थेत आले होते तुम्ही बघू शकता. माणसाला एवढी तरी अक्कल पाहिजे की आपण कुठे चाललोय, तर कसे कपडे घालावं, आपण कोणत्या ठिकाणी चाललोय. कित्येक माऊलींनी या गड किल्ल्यांसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. कित्येक माऊलींनी या स्वराज्यासाठी आपलं कुंकू आपल्या स्वतःच्या हाताने पुसलेलं आहे. आपण या गोष्टीची तरी जाणीव ठेवली पाहिजे. तर झालं असं होतं की ते विचित्र अवस्थेत आले कपलचं एका पत्रकाराने फक्त एक फोटो क्लिक केला होता. तो फोटो या गोष्टीसाठी क्लिक केला होता की आपल्याला ते फोटो कमिटीला दाखवून त्यांना विचारायचं होतं की तुम्ही या लोकांना वरती कसं सोडता. त्यामध्ये 2 रॅन्डम व्यक्ती आले. तर ते आम्हाला म्हटले की तुम्ही असे रॅन्डम लोकांचे फोटो कसं काय क्लिक करता. तर ते आम्हाला अक्कल शिकवत होते की असं रॅन्डम लोकांचे फोटो नाही काढायचे, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. तर तुम्हाला एवढीच अक्कल आहे ना, तर मग तुम्ही त्यांना जाऊन सांगायचं ना का असे कपडे इथं घालायचे नाही. हे महाराजांचे गड किल्ले आहेत. गड किल्ल्यांवरती जायचं म्हणजे माणसाने थोडे चांगले कपडे घालावेत. तुम्हाला अंग प्रदर्शन करायचं तर भरपूर ठिकाणी करता येतं. तिथे जाऊन तुम्ही अंग प्रदर्शन करू शकता. इथं महाराजांच्या गड किल्ल्यावरती अंग प्रदर्शन करण्यासाठी काही तुम्हाला बोलवलेलं नाही. या टॉपिक वरती कोणीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय.